जानकी गरोदर नाहीये याचं भलतच वाईट वाटलेलं दिसतंय तुला. तुला एवढा आनंद कसला झालाय? ती गरोदर नाहीये ही चांगलीच गोष्ट आहे. लक्षात ठेव. का असं बोलून तिच्या काळजाला घर पाडतोस रे? कारण तिचं काहीही झालं तरी मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि खरा आनंद या गोष्टीचा आहे आत्याबाई की माझी अमृता पुन्हा या घरात परत आली आणि मला वाटतं तू माझ्या आनंदात सहभागी व्हावंस. मग आणखीन एक बातमी सांगून तुझा आनंद द्विगुणित करते मी. अमृता गरोदर आहे. माझ्याशी न बोलून तिला सुख मिळणार असेल तर मी कशाला बळबळती अशी बोलायला जाऊ? एक लक्षात घे जानकी, या घरात जेव्हा तू एकटी पडली होतीस ना तेव्हा तुझी बाजू घेऊन फक्त अमृता सगळ्यांशी लढली होती. ही जर का बातमी खरी असली तर ती आनंदाची बातमी नाहीये. अरे आर्यन अमृताचा नवरा होता. अमृता आर्यनच्या मुलाची आई तेव्हाच होईल जेव्हा ती त्या मुलाला जन्म देईल आणि मी त्या मुलाला या जगात येऊच देणार नाही. हे बघ, तू जर मनात आणलंस ना तर सगळं परत पूर्वीसारखं व्यवस्थित होईल. बाबा मी काय करू? तू काही करू नकोस बाळा. तुझ्या बाबतीत जे निर्णय घ्यायचे ते मी घेईन. उद्याच आपण डॉक्टरांकडे जाऊ, सगळं ठीक होईल बाळा. अगं आत्याबाईंचा फोन आलता, म्हणत होत्या जीवला सांभाळण्यासाठी कोणी पोरगी असेल तर सांगा. हो, माझ्याचमुळे फोन केला होता त्यांनी. कोणी मिळाली का तुला? माझा सगळा दिवस शिवचा करण्यामध्येच जातो ग म्हणून. होय मिळाली की. अगं आपल्या शेजारच्याच गावातली आहे, सुगंधा नाव आहे तिचं. मग मी तिला पाठवून देऊ का तिकडं? तिला एकटीला नको पाठवू, त्याच्याबरोबर तू पण घे. बर, मी तुझ्या बरोबर खेळायला येऊ शकत नाही कारण थोड्याच दिवसात मी आई होणार आहे. शपथ, मी आता प्रश्न अजिबात नाही विचारणार. मी आता फक्त बाळ येण्याची वाट बघणार आणि एकदा का बाळ आलं की मी त्याच्याबरोबर दिवसभर खेळत बसणार. आपल्या घरात बाळ येणार, आपल्या घरात बाळ येणार, बाळ येणार, बाळ येणार. मी आत्ताच अमृताताईला भेटून आलोय. आत्याबाई पण होत्या. अमृताताई म्हणाली की तिला बाळ होणार आहे. बाबांना आनंद होणारच ना. उलट मला तर असं वाटतं की सगळ्यात जास्त आनंद त्यांनाच झालाय. अगं पण नक्की दुसरं काहीही बोलला नाही तो. थोडे अस्वस्थ वाटले पण मला वाटतं माझ्या काळजीमुळेच असतील. सरकारी बांधकाम प्रकल्पातील लोखंड मालाच्या गैरव्यवहारात मुख्यमंत्र्याच्या मुलाचा हात. साहेब आता काय करायचं सांगा. उंट जरा डोंगराच्या खाली येऊन थांबलाय. पुढे नाही वाकनीस, या पुढचा प्रवास खूप महत्वाचा असणार आहे. प्रत्येक पाऊल जपून टाकायला हवं. मुख्यमंत्र्यांना थोडा जरी संशय आला तरी प्रकरण आपल्या अंगाशी येईल. प्रसाद, मला तुझ्या हातून काहीही नकोय. देवाचा प्रसाद आहे, नाही म्हणून नाही. तुझा राग माझ्यावर आहे ना, देवावर नाही ना. अहिल्याताई, त्या तिला. अमृता, या दिवसात खाण्यापिण्याची पथ्य पाळली पाहिजे. देवाचा प्रसाद चांगला असतो, पण तो कोणी दिलाय, कोणत्या भावनेने दिलाय तेही पाहिलं पाहिजे ना. तुझ्या नवऱ्याचं काय झालं माहितीये ना, म्हणून सांगते आता होणाऱ्या बाळाला जप.